मागच्या महिनाभरापासून इस्रायल आणि हमास यांच्यात पेटलेल्या संघर्षानं श्यामचं लक्ष वेधून घेतलं होतं. अधूनमधून काय घडामोडी सुरू आहेत याचा तो बातम्यांमधून अंदाज घेत होता. नाना नेमकेच शेतातून घरी आले होते. श्याम टीव्ही समोर बसून होता. टीव्हीवर युद्धाच्या बातम्या सुरू होत्या. नानांना त्यात काही रस नव्हता. इथलं वावरातला ऊस करपून चाललाय याचं त्यांना टेन्शन होतं. नानांनी टीव्ही समोर न थांबता दरवाजाच्या समोर खुर्ची मांडली आणि थोडा वेळ शांत बसून राहिले. श्यामनं अंदाज घेत टीव्ही बंद केला आणि नानांपाशी येऊन विचारलं, रानातून आलाय वाटतं पाणी देऊन. त्यावर नानांनी होकार दिला. श्यामनं स्वयंपाकघरातून ग्लास भरून पाणी आणलं आणि नानांना दिलं. नानांनी पाणी प्यायलं आणि ग्लास श्यामकडे देत खुर्चीवर अंग मोकळं सोडलं. नानांची तहान भागली होती. पाणी नसेल तर माणसाचं किती अवघड आहे बघ. या रणरणत्या उन्हात पिकं कशी तग धरतील रे. नानांनी चिंता व्यक्त केली होती. यंदा पावसाच्या अभावी पाण्याची टंचाई भासणार याची श्यामलाही चिंता होती. पण श्यामनं नानांना धीर देत आधी ॲग्रिकोलाच्या व्हॉट्सअप चॅनलची माहिती दिली. तो कसा जॉईन करायचा असं नानांनी विचारल्यावर त्याने डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर क्लिक करायला सांगितलं. तसेच प्रेक्षकांनीही ॲग्रिकोलाचा व्हॉट्सअप जॉईन करायला सांगून श्यामने विषय इस्रायलच्या शेतीवर नेला. नाना आता बातम्या बघत होते. त्यात इस्रायलच्या शेतीची चर्चा सुरू होती. पाण्याची टंचाई असलेला देश आहे हा, पण तिथल्या सरकारनं शेतीचं चित्र बदलून टाकलं. नानांना इस्रायल शेती तंत्रज्ञानात आघाडीवर आहे याची कल्पना होती. त्यामुळे त्यांनी श्यामच्या बोलण्यावर ह केलं. श्याम पुढे बोलू लागला, अहो नाना, आपल्या दिल्लीपेक्षा सुद्धा हा छोटा देश आहे, पण सिंचन तंत्रज्ञानाच्या जोरावर चित्र बदलून टाकलं. आपल्याकडचे ठिबक आणि तुषार सिंचन इस्रायल मध्येच विकसित झालेलं आहे. तिथल्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला जातो. सरकार त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहनही देतं. शेतमालाच्या बाजारपेठाही तिथे विकसित झाल्या. त्यासाठी शेतमालाच्या मूल्य साखळी तिथल्या सरकारनं केलीये. नानांनी इस्रायलचं गुणगान ऐकून श्यामला मध्येच विचारलं, अरे पण त्याचा आपल्या शेतकऱ्यांना काही फायदा होतोय का. नाना, सिंचन आणि शेतीतील कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी 2016 पासून भारत इस्रायल मध्ये करार झालेला आहे. त्याआधी 2008 पासून दुग्ध व्यवसाय, शेती तंत्रज्ञान आणि सूक्ष्म सिंचनासाठी शेती सहकार्य प्रकल्प सुरू केला होता. आपल्या राज्यातील कृषी विद्यापीठांसोबत सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी इस्रायल सरकार काम करतं. अलीकडे सौर ऊर्जा निर्मितीसाठी सुद्धा इस्रायल सोबत करार केलाय भारतानं. श्यामचा ऐकून नानांनी सहज विचारलं, मग या युद्धाचा आपल्यावरही काही परिणाम होत असणार की. जसा रशिया युक्रेन संघर्षाचे चटके जगाला सोसावे लागतात, तसेच ह्या संघर्षाचे चटके जगभर बसू लागलेत. जगात कुठेही काहीही घडलं तर त्याचा चांगला वाईट परिणाम इतर राष्ट्रांवर झाल्याशिवाय राहत नाही. आता दहशतवादी संघटना हमासला छुपा पाठिंबा देण्यासाठी इस्रायलच्या आजूबाजूचे राष्ट्र एकत्र येत कच्च्या तेलासाठी जगावर दबाव निर्माण करण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सुरू आहे. आणि तसं झालं तर कच्च्या तेलाचे दर वाढतील. त्यासोबत जागतिक व्यापारालाही तडाखा बसेल. समुद्र मार्गाने होणारी वाहतुकीची कोंडी नाकारता येणार नाही. त्यामुळे देशातील शेतमालाच्या दरावरही परिणाम होईलच. श्यामनं एका झटक्यात विषय समजावून सांगितला होता. भारताची भूमिका काय आहे या सगळ्या संघर्षात, नानांनी विचारलं. भारताच्या पंतप्रधानांनी इस्रायलला पाठिंबा जाहीर केलेला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना फोन करून समर्थन दिलंय. नाना म्हणाले, अरे पण युद्ध थांबलं पाहिजे. म्हणजे बघ ना, वादात काही भलं होत नसतंय. नानांनी नेहमीप्रमाणे सल्ला दिला होता. त्यावर श्याम म्हणाला, नाना ते मला पण मान्य आहे हो, पण हे संघर्ष आता सुरू झालेत असं नाही. त्यांची पाळंमुळं शोधायला खूप मागे जावं लागतं. पण ते पुन्हा केव्हा तरी. श्यामनं नेहमीप्रमाणे विषय आखडता घेतला होता. त्याला नानांना इस्रायलची शेती आणि सध्याच्या संघर्षाचा काय परिणाम होईल याची माहिती नानांना सांगायची होती. नानांनी त्यातून भारत आणि इस्रायलचे संबंध लक्षात घेतले होते. त्यांच्यातील व्यापारही कसा आहे ते कळलं होतं. मंडळी, तुम्हालाही आता इस्रायलच्या संघर्षाचा आणि जागतिक व्यापारावर होणाऱ्या परिणामाचा संबंध लक्षात आलाच असेल ना. मग वाट न बघता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा. तसेच शेती आणि व्यापाराशी संबंधित अशा कोणकोणत्या विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडतील तेही कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर ॲग्रिकोलावर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला मोबाईलवर मिळवण्यासाठी बेल बटनही नक्की क्लिक करा.